हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी LG प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून. प्रत्येक व्यक्तीमध्ये नक्कीच काही ना काही प्रतिभा असते. म्हणूनच त्या प्रतिभेची ओळख पटविणे आणि त्यावर कार्य करणे आवश्यक असते. हा विचार होता रतन टाटा यांचा. या प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो, जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचे. म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास. इतिहास त्या पवित्र स्मृतींचा. आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवसरात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा, त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा. चला तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ MPSC गुरुच्या दिनविशेष या सत्रात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या या 23 जूनच्या दिनविशेष या सत्रात. सर्वप्रथम जाणून घेऊया 23 जून या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. आजच्याच दिवशी 1757 साली प्लासी या ठिकाणी झालेल्या लढाईत रॉबर्ट क्लाइव्ह यांच्या नेतृत्वात ब्रिटिश सरकारच्या 3000 सैन्यांनी मोठ्या फितुरीने बंगाल मुघल शासक सिराज उद्दौला यांच्या 50,000 सैन्याचा पराभव केला होता. 1894 साली पॅरिसमध्ये पियरे दी कुबर्टिन आणि डेमोट्रिओस विकेलास यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना केली. आजच्याच दिवशी 1960 साली अमेरिका आणि जपान देशांमध्ये सुरक्षा संबंधी समझोता करण्यात आला. आजच्याच दिवशी सन 1979 साली क्रिकेटची पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या इंग्लंड देशातील लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्या झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाने 92 धावांनी इंग्लंडच्या क्रिकेट संघाचा पराभव केला. आजच्याच दिवशी 1980 साली भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचं विमान दुर्घटनेत निधन झालं. सन 1985 साली दहशतवादी बॉम्बचा एअर इंडियाच्या कनिष्क बोईंग 747 विमानात स्फोट होऊन 329 नागरिक ठार झाले होते. आजच्याच दिवशी सन 1996 साली बांगलादेशमधील अवामी लीगच्या सदस्या शेख हसीना वाजेद यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या बांगलादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान होणाऱ्या दुसऱ्या महिला ठरल्या. या होत्या आजच्या दिवसाच्या म्हणजेच 23 जून या दिवसाच्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया आजच्याच दिवशी जन्मलेल्या काही विशेष व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयीची माहिती. आजच्याच दिवशी सन 1912 साली इंग्रजी गणिततज्ज्ञ, संगणकशास्त्रज्ञ, तर्कशास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ता आणि सैद्धांतिक जीवशास्त्रज्ञ ॲलन ट्युरिंग यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1929 साली 5 वेळेच्या ग्रॅमी पुरस्कार विजेत्या अमेरिकन गायिका, गीतकार, अभिनेत्री, नर्तक, विनोदकार आणि लेखिका जून कार्टर यांचा जन्म झाला. सन 1934 साली राष्ट्रीय एकात्मतासाठी इंदिरा गांधी पुरस्कार, गांधी पीस पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय गांधीवादी, पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते तसंच दशोली ग्राम स्वराज्य संघाचे संस्थापक चंदीप्रसाद भट्ट यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1934 साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व हिमाचल प्रदेशाचे माजी 4थे मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांचा जन्म झाला. सन 1936 साली अर्जुन पुरस्कार विजेता माजी सर्वोत्कृष्ट भारतीय फुटबॉल खेळाडू व प्रशिक्षक प्रदीप कुमार बॅनर्जी यांचा जन्म झाला. सन 1972 साली प्रख्यात फ्रेंच माजी व्यावसायिक, फुटबॉल खेळाडू व ला लिगा क्लब रियल माद्रिदचे विद्यमान व्यवस्थापक झिनेदिन झिदान यांचा जन्म झाला. आज या काही विशेष व्यक्तींचा जन्मदिन आहे.
याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अशा काही विशेष व्यक्ती ज्यांनी इतिहासात स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे, अशाच काही व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहे. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. आजच्याच दिवशी 1761 साली मराठा पेशवा साम्राज्याचे शासक बाजीराव यांचे पहिले चिरंजीव व दुसरे मराठा साम्राज्याचे पेशवा बालाजी बाजीराव पेशवे यांचं निधन झालं. सन 1914 साली ब्रिटिशकालीन भारतातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उत्तर प्रदेश प्रांतातील सदस्य, राजनेता व समाजसुधारक गंगाप्रसाद वर्मा यांचं निधन झालं. 1939 साली देशात मॉन्टेसरी शिक्षण पद्धती आणण्यास मदत करणारे गुजराती भाषिक लेखक व महान शिक्षणतज्ज्ञ गिजूभाई बधेका यांचं निधन झालं. सन 1953 साली भारतीय जनसंघाचे संस्थापक, अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ व राजकारणी तसंच पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळातील उद्योग व पुरवठा मंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1975 साली माजी भारतीय लष्कर सेना प्रमुख जनरल प्राणनाथ थापर यांचं निधन झालं. 1980 साली प्रख्यात माजी भारतीय राजकारणी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1995 साली प्रसिद्ध अमेरिकन चिकित्सक, वैद्यकीय संशोधक आणि विषाणूतज्ज्ञ तसंच पोलिओ लसीचे शोधकर्ता जोनास साल्क यांचं निधन झालं. आज या काही विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहे. रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन. ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता किंवा स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM आणि गुगल पॉडकास्टवर देखील तुम्ही रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट ऐकू शकता. चला तर मग मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्त्वाच्या घडामोडींविषयीची माहिती घेण्यासाठी. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि हो, ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.